स्वागत आहे. आपण बघत आहोत सायन्स आणि या सायन्स युगात तुमचं स्वागत आहे. तर आपण पार्ट फर्स्टचा जो सेकंड चॅप्टर आहे आपला पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा बघणार आहे. हा आपल्याला एक्झाम मध्ये 3 ते 4 मार्कापर्यंत विचारला जातोय. तर या चॅप्टर मध्ये या कोणते कोणते घटक आहेत किंवा कोणते कंटेंट आहेत ते बघूया. आपण काय लर्न करणार आहे, यामध्ये काय शिकणार आहे हे आपण बघायचंय. तर पहिल्यांदी फर्स्ट जो पॉइंट आहे तो आहे एलिमेंट अँड देअर क्लासिफिकेशन. म्हणजे एलिमेंट्स काय असतात, एलिमेंटचं क्लासिफिकेशन काय असतं, एलिमेंटचं क्लासिफिकेशन करणं का गरजेचं आहे, तर आपण यामध्ये बघणार आहोत. सेकंड वन जो आहे डोबेरायनर ट्राइड्स. म्हणजे हे जे एलिमेंट्स आहे तर वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी प्रयत्न केलेले एलिमेंटला कसं अरेंज करायचं. तर पहिले जे सायंटिस्ट आहे तर डोबेरायनर यांनी कसं एलिमेंटला अरेंज केलं हे आपण बघणार आहे. सेकंड जो कंटेंट आहे तो आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. जर जेव्हा डोबेरायनर्स फेल होतात, आता कोणत्या कारणाने फेल होतात, त्यांनी कसं केलं हे बघणारच आहे. सेकंड ते फेल झाल्याच्या नंतर, ते अनसक्सेसफुल झाल्याच्या नंतर सेकंड जे काय सायंटिस्ट आहे ते आहे न्यूलँड्स. तर यांनी एलिमेंटला कसं अरेंज केलं हे आपल्याला बघायचंय. त्यानंतर तिसरे जे आहे मेंडेलिव्स. तर मेंडेलिव्हने एलिमेंटला कशाच्या आधारे क्लासिफाय केलं हे पण बघायचंय. शेवटी जे आहे फोर्थ कंटेंट दॅट इज अ मॉडर्न पिरियडिक टेबल. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्स कसे अरेंज केले या सगळ्या आपल्या गोष्टी बघायच्या आहे. त्या अगोदर कॅन यू रिकॉल. तर कॅन यू रिकॉलच्या अगोदर एक सिंपल थिंग सांगतो की मॉलमध्ये जे काय मटेरियल्स किंवा ज्या काय गोष्टी ठेवलेल्या असतात तर त्या पर्टिक्युलर त्यांच्या प्रॉपर्टी आणि युजेसनुसार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले असतात. तर जर त्या सर्वची सर्व गोष्टी जर एकाच ठिकाणी आपण जर ठेवल्या असेल तर आपल्याला त्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय पाहिजे तर हे लवकर मिळणार नाही, डिफिकल्टी जाते. त्यासाठी काय त्यांच्या प्रॉपर्टीनुसार आणि यूजनुसार ते जे काय मॉलमधलं जे काय मटेरियल्स असेल तर हे वेगवेगळे ठेवलं जातं. जसे क्लोथच्या प्रॉपर्टी, यूज आणि प्रॉपर्टी काय त्यानुसार त्यांचे वेगळे एक लेन बनवणार. समजा जे काय फूड आहे, आईस्क्रीम आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं असतं. का? कारण की त्याचा यूज कसा आणि त्याच्या प्रॉपर्टी काय. जसं की फॉर एक्झाम्पल ग्रेन्स असतील तर ग्रेनची लेन वेगळी असणार तुम्हाला जे घ्यायचं असेल. किंवा जे काय दुसरे जे काय कंटेंट समजा टॉईज असतील तर टॉईज वेगळ्या ठिकाणी ठेवलेले असतील. तर त्यांना सेपरेट किंवा त्यांना क्लासिफाय कशानुसार केले, त्यांच्या प्रॉपर्टीनुसार आणि त्यांच्या यूजनुसार. सिमिलर कंटेंट जसं आपल्या केमिस्ट्रीमध्ये किंवा आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. तर याच्यामध्ये एलिमेंटला कसं क्लासिफाय केलं, त्याची गरज काय तुम्हाला मी आता सांगितलं. तर सुरुवातीला एलिमेंट जे होते हे कमी प्रमाणात होते, त्याच्यामुळे त्यांचं अरेंजमेंट ही सिंपल त्यांनी अरेंजमेंट केलं मेटल नॉन मेटल मध्ये. बट डे बाय डे काय झालं, एलिमेंटची डिस्कव्हरी होत गेली, खूप सारे एलिमेंट डिस्कव्हर होत गेले. देर इज अ चॅलेंज टू हाऊ टू प्लेस दॅट एलिमेंट. त्यासाठी सायंटिस्ट लोकांनी त्याला अरेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते काय कसं क्लासिफाय केलं काय आहे त्याच्या अगोदर आपण तुमच्या टेक्स्टबुक मधले कॅन यू रिकॉलची काही क्वेश्चन आहे ते आपण बघू. तर पहिला जो काय क्वेश्चन आहे, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ मॅटर. तर मॅटरचे टाइप्स कोणते, तर बघा जर पाहिलं तर टाइप्स 3 जे आपण जनरली बोलतो किंवा आपल्याला माहिती आहे ते कोणते, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. अजून 2 टाइप्स आहेत ते म्हणजे प्लाझ्मा आणि म्हणजे गॅसेस फॉर्म मधली एक स्टेज आहे. आणि अजून जी काय डिस्कव्हरी किंवा इन्व्हेन्शन डिस्कव्हरी मध्ये आहे ती म्हणजे बोर्स, आइन्स्टाईन, कंडेन्सेट. क्लिअर होते. तर हे असे 5 प्रकार. आणि जनरली आपण नॉर्मल जे यूज करतो तर ते कोणते, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिड म्हणजे आपण जर सिंपल जे आपण रेग्युलर एक्झाम्पल घेतलं तर बघा आईस हा आपल्याला सॉलिड मध्ये मिळतो. हा आईसला हीट केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटणार, वॉटर भेटणार. तर ही सेकंड टाइप झाला. आणि त्यानंतर काय, यालाच हीट केलं तर आपल्याला स्टीम भेटणार. काय भेटणार, स्टीम. तर हे 3 जे टाइप्स आहे मॅटरचे कळलं. पण त्या अगोदर मॅटर म्हणजे काय ते आपण बघू. तर मॅटर म्हणजे काय, अशा ज्या गोष्टी की त्यांना काय काही ना काही मास आहे आणि ते काय ऑक्युपाय करणारे स्पेस, जागा व्यापतात. दोज सबस्टन्स हॅव्हिंग मास and occupies the space called as matter.
म्हणजे ज्यांना जे जागा पण व्यापते आणि मास पण आहे त्यांना काय म्हणायचं, मॅटर म्हणायचं. तर सेकंड जो क्वेश्चन आहे बघा, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ एलिमेंट. तर त्या अगोदर एलिमेंट म्हणजे काय, त्या अगोदर काय एलिमेंट. क्वेश्चन मध्ये परत क्वेश्चन, एलिमेंट म्हणजे काय, स्मॉलेस्ट जे पार्टिकल्स आपल्याला माहिती आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल्स जो आहे त्याला आपण ऍटम्स म्हणतो. तर ज्या मॅटर मध्ये समजा असं काय मॅटर असेल की त्यामध्ये काय एकच प्रकारचे ऍटम्स असतील, कसे एकच प्रकारचे, मीन्स द मॅटर विच कंटेन सेम काइंड ऑफ एटम, काय सेम काइंड ऑफ एटम्स असतील त्याला म्हणायचं एलिमेंट. त्याला काय म्हणायचं, एलिमेंट. जसं की तुमची जी काय स्कूल आहे, समजा ग्रीनलँडचे सर्व विद्यार्थी एकत्र असेल, म्हणजे कोणत्याही दुसऱ्या शाळेचा न घेता फक्त ग्रीनलँडचे किंवा शिंदे हायस्कूल, तुळजाभवानी, जे काय समजा ज्या त्या शाळेत तुम्ही आहे, तुमचे सगळे विद्यार्थी एकत्र आले तर तुम्ही झाले एलिमेंट. परंतु तुमची शाळा आणि दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी एकत्र आले तर त्याला म्हणायचं कंपाऊंड. काय म्हणायचं, कंपाऊंड. सिंपल. जर तुमच्या शाळेतले किंवा एकाच शाळेमध्ये तुमच्या वर्गातले जर मुलं असतील, तुमच्याच वर्गातले तुमच्यासारखे सेम टू सेम सारखंच, तर त्याला एलिमेंट म्हणणार. तुम्ही आता 10वी ते जर 9वी आणि 10वीचे मुलं एकत्र आले त्याला कंपाऊंड म्हणणार. काय म्हणणार त्याला, कंपाऊंड. फक्त 10वीचे मुलं म्हणजे एलिमेंट, 9वी 10वीचे मुलं एकत्र आले म्हणजे काय झालं, ते कंपाऊंड झालं. ओके. तर तिसरा क्वेश्चन बघू आपण. तिसरा काय, सॉरी दुसरा क्वेश्चन, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ एलिमेंट. एलिमेंट हा क्वेश्चन मध्ये क्वेश्चन बघितला तर बघा आपल्याला जनरली माहिती आहे, तर एलिमेंटची टाइप्स तीन, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स हे तर तुम्हाला माहिती आहे. तर इथे बघा मेटलॉइड्सला परत काय म्हणतात, सेमी मेटल्स. काय म्हणतात, सेमी मेटल्स. सेमी मेटल्स म्हणजे काय, जसं तुम्ही सेमी मीडियम मध्ये आहेत काही सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे सेमी मीडियम काय आहे, तसंच सेमी मेटल्स म्हणजे काय, त्यामध्ये काही जे काय प्रॉपर्टी असणार मेटलच्या, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या, त्याला आपण म्हणतो सेमी मेटल्स. क्लिअर होत आहे. एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये सिलिकॉन, जे की आपण सोलार पॅनल्स मध्ये यूज करतो, कारण त्याची जी काय कंडक्टिव्हिटी किंवा जे ही टाइप्स ऑफ जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी यूज होते, तर त्यामध्ये सिलिकॉन यूज करतात. दॅट सिलिकॉन इज अ सेमी मेटल्स ऑर मेटलॉइड्स. लक्षात येतंय. म्हणजे डेफिनेशन जर सांगायची झाली याची, तर मेटलॉइड्स म्हणजे काय, those element which possesses the both the property metal as well as non metals called as metalloids, or we can say also semi metals. That third question is, what are the similar particles of matter called, sorry smallest हा, तर जो सगळ्यात लहानात लहान कण काय म्हणतात, अणू. क्लिअर होत आहे. तसं मराठीमध्ये अणू म्हणतात, तर इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात, atoms. The smallest particles of matter called as atoms. Smallest particle of atoms called as, sorry, smallest particles of matter called as atoms. ओके. तर चौथा जो क्वेश्चन आहे तो बघू आपण. तर कॅन यू रिकॉल मधला चौथा क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट्स अँड मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड्स. तर डिफरन्स लिहिताना समोर समोर पॉइंट समजून घेऊ आपण. तर फर्स्ट बघा, एलिमेंट्स किंवा मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट कंटेन ओनली वन काइंड्स ऑफ आयटम्स. बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट मध्ये काय असणार, ओनली वन काइंड्स ऑफ आयटम्स असणार, म्हणजे एकाच प्रकारचे आयटम्स असणार. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण, जेवढे एलिमेंट्स आहे किंवा जेवढ्या एलिमेंटचे जे काय मॉलिक्युल्स आहे म्हणजे एक प्रकारचे त्यामध्ये टर्म्स असणार, जसं की ऑक्सिजन, हायड्रोजन, कॉपर, अल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्वर. ओके. तर समजा जर आपण ऑक्सिजनचं जर स्ट्रक्चर बघितलं, बघा ऑक्सिजन जर स्ट्रक्चर बघितलं तर या प्रकार, म्हणजे दोन्ही पण हे मॉलिक्यूल बनलाय. मॉलिक्यूल कशाला म्हणतो आपण, की ज्यामध्ये मोर ऍटम्स असतात. क्लिअर होतंय. तर इथे बघा दोन्ही पण जे ऍटम्स आहेत ते ऑक्सिजनचेच आहेत, म्हणजे यामध्ये काय जेवढे काय ऍटम्स असणार ते एकसारखे असणार आहे. मी आता तुम्हाला डिफरन्स सांगितला. कंपाऊंड म्हणजे 9वी आणि 10वीचे मुलं एकत्र, त्याला कंपाऊंड म्हणा. फक्त 10वीचेच मुलं किंवा 9वीचेच मुलं याला म्हणा एलिमेंट्स, मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट. सिमिलर थिंग आहे. बघा कॉपर, सम गोल्ड किंवा अल्युमिनियम, सिल्वर. समजा गोल्ड मधून जर आपण गोल्ड मधून जर एक ऍटम सेपरेट केला तर आपल्याला गोल्डच भेटणार, असं नाही त्यामधून ऑक्सिजन येते. किंवा अल्युमिनियम मधून एक ऍटम सेपरेट केला तर अल्युमिनियमचाच भेटणार आपल्याला. म्हणजे कोणताही ऍटम्स घ्या त्या मॉलिक्यूलचा जर सारखाच मिळत असेल तर त्याला म्हणायचं मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट. काय म्हणायचं त्याला, मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट. सेकंड वन इज बघा त्याचं
म्हणजे मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड कशाला म्हणतात की मिक्सिंग सांगतोय मी यामध्ये फिक्स प्रपोर्शन असतं बघा. जसं की इट कंटेन डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स, म्हणजे याच्यामध्ये काय असतात मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड मध्ये मॉलिक्युल जो बनतोय तर डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स असतात. जसं वॉटर आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, CH4 तुम्हाला माहिती आहे, मिथेन आणि NH3 अमोनिया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन वेगवेगळे ॲटम्स. या अगोदर यामध्ये बघितलं आपण ऑक्सिजन मॉलिक्युल आहे, परंतु दोन्ही पण जे ॲटम्स आहेत सारखे. इथे बघा दोन ॲटम जे आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे. जसं की याचं स्ट्रक्चर जर बघितलं बघा, हा ऑक्सिजन सिंगल बॉन्ड, हायड्रोजन इकडे आणि इकडे हायड्रोजन. हे काय झालं, यामध्ये ह्या मॉलिक्युल मध्ये दोन प्रकारचे ॲटम्स आहेत, त्याला काय म्हणलो आपण मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड. आणि ज्या मॉलिक्युल मध्ये एकाच प्रकारचे ॲटम्स असतात त्यांना म्हणायचं मॉलिक्युल ऑफ एलिमेंट्स. काय म्हणायचं त्यांना मॉलिक्युल ऑफ एलिमेंट. आपण अगोदरच बघितलं डेफिनेशन ऑफ दी एलिमेंट काय. तर एलिमेंट म्हणजे काय, जे काय एलिमेंट म्हणजे काय सेम काइंड्स ऑफ ॲटम जे असतात कशामध्ये मॅटर मध्ये, त्याला आपण एलिमेंट म्हणतो. म्हणजे यामधून आपल्याला काही मॉलिक्युल ऑफ एलिमेंट मधून काय भेटणार सारखेच ॲटम्स, यामध्ये ॲटम्स वेगवेगळे. म्हणजे जर आपण कधी आपल्याला हायड्रोजन 2 ऑक्सिजन 1 एक फिक्स प्रपोर्शन मध्ये असतं. हे मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड हे जे आहे ते हे जे मॉलिक्युल आहे तर फिक्स प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे ऑक्सिजन 1 हायड्रोजन 2 त्याच्यापासून काय आपल्याला कंपाऊंड भेटणार आहे वॉटर. जसे कार्बन डायऑक्साइड मध्ये काय असणार बघा, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन इकडे डबल बॉन्ड ऑक्सिजन, म्हणजे काही वेळेस आपल्याला कार्बन भेटतील काही वेळेस आपल्याला ऑक्सिजन भेटतील. क्लिअर होतंय. तर हे झालं मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड. तर त्याची डायग्राम तुमच्या समोर मी रिप्रेझेंट करतोय, डायग्राम पण समजून घ्या. त्या डायग्राम मधून तुम्हाला बेस्ट अंडरस्टूड. अजून एक प्रकारे मिक्सचर. आता याच्यामध्ये हे जे मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड यामध्ये फिक्स प्रोपोर्शन असतं, मिक्सचर मध्ये फिक्स प्रोपोर्शन काही नसतं. म्हणजे यासारखं डिफरंट ॲटम्स एकत्र येतात बट त्यामध्ये काय नसतं फिक्स प्रोपोर्शन नसतं, त्याला आपण म्हणतो मिक्सचर. लक्षात येते. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे इट डज नॉट प्रोड्यूस बाय द केमिकल रिएक्शन. म्हणजे मॉलिक्युल या केमिकल रिएक्शनने काय प्रोड्यूस होत नाही. तसं बघा इट इज प्रोड्यूस बाय केमिकल रिएक्शन. म्हणजे काय हे वेगवेगळ्या ॲटमची केमिकल रिएक्शन म्हणून प्रोड्यूस होते. तर यामध्ये बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजनची केमिकल रिएक्शन झाली आणि त्यापासून आपल्याला वॉटर मॉलिक्यूल भेटलं. वॉटर मॉलिक्यूल इज अ एक्झाम्पल ऑफ मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. ओके, लक्षात येत आहे, हे समजलंय. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट. आता हे जे काय जर आपण बघितलं तर एनी सिंपल किंवा जे काय केमिकल जे काय प्रोसेस असतात सेपरेशन मेथड, तर सेपरेशन मेथडने आपण यांना सेपरेट केले असतात, आपल्याला वेगवेगळे आयटम्स भेटतात. ओके, तर यामध्ये काय हायड्रोजन ऑक्सिजन आपण वॉटरला सेपरेट करू शकतो. तर केल्याच्या नंतर आपल्याला हायड्रोजन ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइडला सेपरेट केल्यावर ऑक्सिजन कार्बन असं भेटणार. परंतु जर आपण मॉलिक्युल ऑफ एलिमेंटला जर सेपरेट केलं, कॉपरला सेपरेट केलं, कॉपर मधून एक कॉपरचा आयटम्स काढला तर कॉपर आयटम्स, त्याच्यामधून जर परत सेपरेट करत गेलो आपण तर फायनली आपल्याला जे आहे मॉलिक्यूल तेच कंटेंट भेटत राहणार. लक्षात येते. तर आपण नेक्स्ट जो पॉइंट बघणार आहे एलिमेंट अँड देअर क्लासिफिकेशन. तर जर सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं आपण नियर अबाउट 18th सेंचुरी किंवा त्या अगोदरच्या काळामध्ये एलिमेंटची डिस्कवरी ही कमी प्रमाणात नॉन एलिमेंट होते. तर ते जे एलिमेंट कसे क्लासिफाय केले तर आपण हे क्लासिफिकेशन मध्ये बघू. तर पहिले बघा आज जर बघितलं आपण आज सध्याला काही एलिमेंट डिस्कवरी मध्ये पण आहे जर परंतु आपल्या टेक्स्टबुक नुसार 118 एलिमेंट जे आहेत तर आज सध्याच्या टायमिंगला आपल्याला नोन आहे जे की आपल्याला दिलेले आहेत त्यांनी. तर त्यापूर्वी एलिमेंटची काय कथा होती ती आपण बघूया, काय अवस्था होती. तर सुरुवातीच्या काळामध्ये एलिमेंट माहित नव्हते आपल्याला. माहिती सगळ्यात सुरुवातीला जो कॉपर यूज केलं होतं. त्यानंतर एलिमेंट अजून सुरुवातीला आपल्याला माहिती आहे जे स्टोन इरा म्हणतो आपण, त्यामध्ये स्टोन पासून जे काय इक्विपमेंट किंवा जे काय इन्स्ट्रुमेंट बनवायचे, त्यानंतर मेटलची डिस्कवरी झाली. त्यांना कळलं की त्याच्यापेक्षा पण स्ट्रॉंग आणि त्याच्यापेक्षा क्वालिटीचं मटेरियल आहे स्टोन पेक्षा पण. तर नंतर काय जे एलिमेंट्स आहे त्यांचा ते यूज करायला लागले. त्यानंतर जे एलिमेंट होते सुरुवातीच्या काळामध्ये एकदम कमी असल्यामुळे त्यांना क्लासिफाय करणं काही अवघड गोष्ट नव्हती. परंतु जेव्हा एलिमेंटची डिस्कवरी होत गेली तर देयर इज अ चॅलेंज टू हाऊ टू प्लेस ऑर वेअर टू प्लेस द एलिमेंट, हाऊ टू क्लासिफाय द एलिमेंट.
या सगळ्यांचं जे आन्सर आहे आपल्याला ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर विल टेल दॅट. ओके, तर आज आपल्याला 118 एलिमेंट माहिती आहेत, नोन आहेत, काही एलिमेंटची डिस्कवरी सुरू आहे. परंतु जर आपण अराउंड द इयर ऑफ 18th सेंचुरी जर विचार केला, देयर इज ओनली 30 एलिमेंट डिस्कवर्ड. किती एलिमेंट डिस्कवर झालेले होते? 30 एलिमेंट, 30 एलिमेंट डिस्कवर झालेले होते. जर ह्या दोन्हीची जर तुलना केली तर नियर अबाउट 88 एलिमेंट, बघा 118 आणि हे 30 जर आपण मायनस केले तर किती येतात बघा, 8, हे किती गेले 8, म्हणजे नियर अबाउट 88 एलिमेंट डिस्कवर्ड झाले आफ्टर दी 18th सेंचुरी. तर हे जे एलिमेंट आहे, जे कॉम्प्लिकेशन वाढत गेलंय, तर कसं प्लेस करायचं, प्रॉपर्टी काय, त्याचे यूज काय, तर ते आपल्याला बघायचं. तर सुरुवातीच्या काळामध्ये जे एलिमेंट होते 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केले. म्हणजे कसं, काही इंग्लिश मीडियमची मुलं आहे, काही सेमी मीडियमची मुलं आहेत. तर सुरुवातीला मी फक्त त्यांना सेमी मीडियम आणि इंग्लिश मीडियम वेगळं करणार, परंतु काही दिवसांनी अजून वेगळ्या मीडियमची मुलं आहेत. तर त्याच्यानंतर बघा तसंच इथे एलिमेंट्स झाले. सुरुवातीला जे एलिमेंट्स होते, खूप सारे एलिमेंट गॅदर्ड झाल्याच्या नंतर मेटल नॉन मेटल मध्ये त्यांनी सिम्पली काय केलं होतं, मेटल नॉन मेटल मध्ये सुरुवातीला त्यांनी क्लासिफाय केलं होतं. नंतर असे काही एलिमेंट डिस्कवर्ड झाले की त्यांच्या ज्या लॅटर ऑन काय झालं, असे काही एलिमेंट त्यांचे डिस्कवर्ड झाले की त्यांच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी होत्या ह्या मेटल आणि नॉन मेटल दोघांच्या पण होत्या. त्यांना आपण म्हणतो सेमी मेटल. काय म्हणतो त्यांना? सेमी मेटल्स, किंवा त्यांना म्हणतो मेटलॉइड्स. ओके, तर एवढं तुम्हाला महत्वाचं. टेक्स्ट बुक मध्ये लाईन टू लाईन शब्द, वर्ड न वर्ड, चुन चुन के पढ़ना है. जोपर्यंत तुम्ही टेक्स्ट बुक मधल्या एक एक शब्दावरती, म्हणजे एक एक शब्द महत्वाचा, टेक्स्ट बुक महत्वाचं, टेक्स्ट बुक मधलं एक एक सेंटेन्स, कारण की जे आपल्या स्टेट बोर्डाने दिलंय, टेक्स्ट बुक मधलं सेंटेन्स ऍज इट इज जरी ठेवलं किंवा कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून ते जर लिहिता येत असेल तर व्हेरी गुड. ओके, तर दुसरा जो आता हे झालं क्लासिफिकेशन, काय प्रॉब्लेम झाले. त्यानंतर सायंटिस्ट लोक, सायंटिस्ट जे आले तर त्यांनी एलिमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलं. त्यामध्ये आम्ही तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं की सगळ्यात सुरुवातीला जे आले म्हणजे ते आहेत डोबेरायनर, त्यांनी कसं क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर आहे न्यूलँड ऑक्टेव्स, त्यांनी कसं क्लासिफिकेशन केलं. मेंडेलिव्ह, त्यांनी कसं क्लासिफिकेशन केलं. आणि मोस्ले, त्यांनी कसं क्लासिफिकेशन केलं. आपण वन बाय वन बघूया. तर फर्स्ट वन इज, तर सुरुवातीला जे शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट, डोबेरायनर ट्राइड्स. आता ट्राइड्स, डोबेरायनर नाव कळतं, परंतु ट्राइड्स काय, जसं आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये ट्रायंगल असतं, 3 कॉर्नर असतात ना, ट्रायंगल 3 अँगल्स असतात, म्हणून त्याला म्हणतो आपण ट्रायंगल्स. तसे तर ट्राइड्स म्हणजे 3 काहीतरी आहे. ओके, तर ते 3 काहीतरी म्हणजे काय, एलिमेंट्स. त्याबद्दल डोबेरायनरने काय केलं, त्यांचा जो लॉ आहे तो त्यांनी पब्लिश केला किंवा सांगितला. तर तो लॉ काय आहे ते समजून घेऊ. तर पहिलं बघा काय सांगतात ते सुरुवातीला, इन द इयर ऑफ 1870, कधी 1817 मध्ये, इन द इयर ऑफ 1817, हे कोणते सायंटिस्ट होते, जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर. तर हे काय जर्मन सायंटिस्ट आहे डोबेरायनर. यांनी काय सजेस्ट केलं बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. बघा काय सजेस्ट करतात ते, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स रिलेटेड, कशाशी रिलेटेड आहे, तर ऍटॉमिक मासेस. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू द ऍटॉमिक मासेस. बघा हे एक जर्मन सायंटिस्ट आहे. 1817 मध्ये ते काय सजेस्ट करतात, जर एलिमेंटला तुम्हाला क्लासिफाय करायचं असेल तर त्याच्या एलिमेंटला क्लासिफाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते म्हणजे कोणत्या, ऍटॉमिक मास. काय, एलिमेंटला क्लासिफिकेशन करा, एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे त्याचा ऍटॉमिक मासेस. याच्यानुसार आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. त्यानुसार त्यांनी त्यांचा लॉ बनवला. तर लॉ बघा काय सांगतोय, ही मेड, काय त्यांनी काय बनवलं बघा, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. काय, त्यांनी 3 एलिमेंटचा ग्रुप बनवला. ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट, आणि त्याला काय म्हणले ते, कॉल्ड ट्राइड्स. जसं ट्रायंगल मध्ये 3 अँगल, तसं ट्रायड मध्ये 3 एलिमेंट. अगेन, जसं ट्रायंगल मध्ये 3 अँगल्स, तसं ट्रायड मध्ये 3 एलिमेंट्स. ट्राइड्स मीन्स इट इज अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ट्राइड्स मीन्स ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. देन नेक्स्ट, ही अरेंज, बघा ते काय करतात आता, ही अरेंज 3 एलिमेंट्स
एलिमेंटला ते अरेंज करायला लागले कशामध्ये ट्रायड्स मध्ये. ही अरेंज 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अँड सगळ्यात महत्त्वाचं बघा इन अँड इन्क्रीजिंग कसं increasing in an increasing order of their in an increasing order of their कशाच्या atomic mass महत्वाचा शब्द एलिमेंटला अरेंज करण्यासाठी पहिल्याच लाईन मध्ये सांगितलं कशाशी रिलेटेड आहे atomic masses. तर एलिमेंटला कसं अरेंज केलं इन्क्रीजिंग ऑर्डरने कशाच्या atomic mass and showed that काय दाखवतात बघा and showed that आता महत्वाचा the atomic mass of middle element आता हे काय मिडल एलिमेंट ते सांगतो. 3 एलिमेंट पैकी 3 एलिमेंट त्यांनी अरेंज केले इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर atomic mass of middle elements was approximately equal to the mean of बघा हे सगळ्यात महत्त्वाचं equal to the mean of atomic masses of other 2 elements बघा समजून घेण्यासाठी इकडे लक्ष द्या. समजा जस्ट कन्सिडर that 3 elements are A B C they are arranged A B C are arranged अप्पा बळवंत चौक नाही A B C जस्ट आपण कन्सिडर केले. तर 3 एलिमेंट अरेंज केले कसे इन्क्रीजिंग ऑर्डरने कसे अरेंज केले इन्क्रीजिंग ऑर्डरने कशाच्या atomic masses च्या. बर समजा जस्ट कन्सिडर करा त्यांचा atomic mass याचं 1 आहे याचं 2 आहे आणि C चं 3 आहे. जस्ट कन्सिडर फॉर द अंडरस्टँडिंग दिस लॉ. तर काय केलं इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केल्याच्या नंतर जे काय मिडल एलिमेंट हा कोणता एलिमेंट आहे मिडल एलिमेंट B इज अ मिडल एलिमेंट. तर मिडल एलिमेंटचं जेवढा atomic mass आहे तर ते काय मीन आहे काय ते मीन अरिथमेटिक मीन आहे कशाच्या जे फर्स्ट जे एलिमेंट आहे ए आणि सी फर्स्ट आणि थर्ड तर यांचा अरिथमेटिक मीन हा कोणाच्या atomic masses एवढा येतो मिडल एलिमेंटच्या. म्हणजे जर आपण यांचा जर सिंपल फॉर्म्युला बघितला तर काय असणार बी चा atomic mass जर आपल्याला काढायचं असेल तर काय B is equal to A plus C upon 2 A plus C upon 2 म्हणजे काय झालं A चा atomic mass बघा A चा atomic mass काय बघा B is equal to A चा atomic mass 1 plus C चा 3 divided by 2 तर यांची बेरीज केली तर काय झाली ऍडिशन केलं काय झालं 1 plus 3 4 divided by 2 and which is approximately मीन आहे किंवा इक्वल आहे कोणाशी म्हणजे ह्या दोन्हीचा जर मीन काढला A आणि C चा तर हा मिडल एवढा आला तर त्याला म्हणायचं डोबेरायनर ट्रायड्स. लक्षात आलं कॉन्सेप्ट समजला. तर याचे एक्झाम्पल बघू आपण. तर पहिलं जे काय एक्झाम्पल आहे ट्रायड्सचं तर ट्रायड्स म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स बघा ली ना के लिथियम सोडियम पोटॅशियम ली ना के लिथियम सोडियम पोटॅशियम. तर जे आपल्याला नोन जे मासेस आहे बघू म्हणजे आपल्याला टॅली करून बघायचं पडताळून बघायचंय की लॉ फॉलो करतोय का नाही. तर लिथियम atomic mass आहे 6.9 सोडियम 23 आणि पोटॅशियम 39.1. तर बघा तर यामध्ये हा फॉर्म्युला 3 एलिमेंट A B C आताच तुम्हाला सांगितल्यानुसार फॉर्म्युला काय असणार अरिथमेटिक मीन काढण्यासाठी B is equal to A plus C upon 2. सिमिलर atomic masses बघा आपल्याला कोणाचं मिडलचा atomic mass चेक करून बघायचं ह्या दोन्ही एवढे येत असेल then the Dobereiner's law is followed. If not then it does not follow असं लिहायचं बघा. तर लिथियम आणि पोटॅशियम हे लास्ट फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट आहे मिडल सोडियम आहे. तर सोडियम लिथियम आणि पोटॅशियमचा आपल्याला अरिथमेटिक मीन काढायचा आहे. तर बघा लिथियमचा मास आहे 6.9 पोटॅशियम 39.1 डिवाइड बाय 2 यांचं ऍडिशन केलं 6.9 39.1 तर काय येते 46 डिवाइड बाय 2 मीन्स the arithmetic mean of first and third element is approximately equal to the middle element. तर हा कोणता एलिमेंट आहे मिडल एलिमेंट आहे. हा काय मिडल एलिमेंट आहे. तर हा फर्स्ट आणि लास्ट यांचा atomic masses चा जो मीन असणार इक्वल अप्रॉक्सिमेटली तो जो मीन आहे इक्वल टू काय असणार आहे मास ऑफ द मिडल एलिमेंट. लक्षात आले. समजा काही काही ट्रायल्स मध्ये
डोबेरायनरच्या ट्रायड्स मध्ये हे अप्रॉक्सिमेटली 1 2 च्या आसपास जरी आलं तरी पण करेक्ट आहे. जर त्याच्यामध्ये खूप सारा जर डिफरन्स राहत असेल तर तर खाली काय लिहिणार, द अबोव गिवन ट्रायड्स डज नॉट फॉलो दी डोबेरायनर्स लॉ. लक्षात आलंय. तर नेक्स्ट याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अजून एक पार्ट बघायचा आपल्याला, याचे डिमेरिट्स काय. डिमेरिट्स तर यामध्ये बघा, ज्या टायमिंगला जे काय ऍट द टाइम ऑफ 1817 मध्ये डोबेरायनरने दिले, तर त्या टायमिंगला जेवढे एलिमेंट डिस्कवर्ड नोन होते, डिस्कवर्ड झालेले होते, सगळे एलिमेंट डोबेरायनरला अरेंज करता आले नाही. डोबेरायनर कुड नॉट अरेंज दी ऑल दी नोन एलिमेंट ऍट दॅट टाइम. फर्स्ट त्याचा ड्रॉबॅक आपण त्याला म्हणतोय दुष्परिणाम. क्लिअर होतंय. जसं कॉइनला 2 साइड्स असतात तसंच चांगलं एखाद्याने चांगलं काय सांगितलं तर त्याला ड्रॉबॅक्स पण असतात. तर ड्रॉबॅक्स पण आपल्याला माहिती पण असणं गरजेचं आहे. तर काय, ही कुड नॉट अरेंज दी ऑल दी नोन एलिमेंट ऍट दॅट टाइम. सेकंड वन, सम एलिमेंट और सम ग्रुप ऑफ एलिमेंट जे आहे अरेंज केल्याच्या नंतर जो काय मीन राहायचा त्याच्यामध्ये डिफरन्स जास्त राहायचा. लक्षात येतंय. आणि काही असे एलिमेंट होते जे काय हेवी एलिमेंट जसे की कॉपर असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, तर यांच्या प्रॉपर्टी जवळपास काय सारख्या आहेत, परंतु यांचं जर त्यांनी डोबेरायनर ट्रायड्स मध्ये जर आपण बघितलं तर यांचा डिफरन्स काय जास्त आहे. लक्षात येतंय. त्यामुळे म्हणजे हे प्रॉपर्टी जरी सारखं असेल तरी त्याला ते अरेंज करता आलं नाही, त्याच्यामध्ये डिफरन्स जास्त राहत होता, म्हणून डोबेरायनर हा सक्सेसफुल होऊ शकला नाही. कारण की खूप सारे त्यांनी जे क्रायटेरिया सांगितला त्या क्रायटेरियामध्ये सगळे एलिमेंट बसू शकले नाही, म्हणून डोबेरायनर काय झाला, फेल झाला. असे काही ट्रायड्स येतील तुम्हाला की ज्यांच्यामधला जो अरिथमेटिक मीन हा जास्त असणार, तेव्हा तिथे तुम्हाला काय सिंपल हेच लॉजिक सगळ्यासाठी यूज करायचे. तर सिंपल त्यासाठी तुम्हाला जर डिफरन्स जास्त येत असेल, फॉलो होत नसेल, लगेच म्हणायचं अबोव गिवन ट्रायड्स कुड नॉट फॉलो दी डोबेरायनर्स लॉ, एवढं लिहायचं. लक्षात येते. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की गिवन एलिमेंट्स इफ फॉलो ऑर नॉट फॉलो दी डोबेरायनर ट्रायड आयडेंटिफाय इट. ओके, तर हे तुम्हाला करायचंय. तर सिंपल आपल्या टेक्स्ट बुक मध्ये बघा, कॅन यू टेल हा जो क्वेश्चन आहे, तर ह्या कॅन यू टेल मध्ये तुम्हाला जे क्वेश्चन दिलेले म्हणजे 3 एक्झाम्पल ट्रायडचे दिलेले, तर हे तुम्हाला होमवर्क साठी आहे. तर हा होमवर्क करा. नाही समजल्यावर मी परत तुम्हाला पुन्हा सांगेन. थँक्यू.